नाही चांगला जमला हो डोसा. मला वाटलं जमतच नाही की मस्त जमला. मी किती करा लागते नाही तरेंदा. पार्वती काकून ते गंगा काकू येईल लेकरायला घेऊन त्याची नातवायले त्याला देते आता डोसा चटणी. चटणी मस्त जमली. हा माणूस गेला वारात आता ते येईल तेव्हा त्याला देतो. काय हो कांते झाले का डोसे? अरे पार्वती काकू आले का तुम्ही? हो ना करूनच राहिली हो. मोठ्या सकाळपासून करून राहिली हो. नाही डोसा झाले जास्त हो. थोडंसं खाणं किती करावं लागते नाही. कालपासून ते तांदूळ टाका आणि हे टाका आणि पूर्ण 2 दिवस गेले बाय डोशामध्ये. हो ना कांते तुला तुला चोचले ना खायचे आणि ते तात्याले बी काय कमी करावं लागते का हो त्याचं? मला नाही आवडत ना ते डोसे फिशे खायला. ते इडली डोसे तू म्हणून राहिली होती की तर नातवाला घेऊन ये. आली मग घेऊन त्याला खाय वाटते म्हणून. खाणं काकू आजचे मस्त जमले ना डोसे. मला वाटलं एवढं चांगलं जमते की नाही की करताना वाटलं नाही पण मस्त जमले हो. मस्त पाणी किती मस्त विसरत तवावर. हो माय मोठा मोठा दिसून राहिला माय. मस्त तर केला माय. किती झाले हो? किती वेळ लागला त्याला? 2-3 करून ठेवले काकू अजून करूनच राहिली. आता ते गंगा काकू यायचे राहिले त्याला सांगितलं. त्या नातवाला सांगितलं ते सांगितले हो होत नाही ना तिची नणदी आली ना. हा ते लेकराले खा वाटते. आता मी केलंच. मी म्हणलं सांगितले पाठवून दे म्हणले लेकराले काकू सोबत. हो का हो गंगा येऊन राहिली का? मला माहितच नाही हो गंगा येऊन राहिली. ते मी जाते तिकडं आम्ही दोघी मिळून येतो ना मग. म्हणून तर आता मी एकटीच आहे ना. मला काय नातू नाही काही नाही. आम्ही मग त्याच्यामुळे टाइम भेटते. आता तुमच्या घरी आशाला होत नाही संगीताला होत नाही लेकराले खा वाटे घरचीच कामं सरत नाही ना म्हणून म्हणलं पाठवून दे लेकराले तुमच्या सासासोबत. हो मग यायला घरचं सरत नाही ना. त्यातल्या आता गॅसही संपला ना. आता येईल मग 2 दिवसात येतो म्हणाला. चुलीवर कोण राहिली 2 दिवसापासून ते. हो का मावाला संपला हो एक. मी बी नंबर लावला आता येईल 1-2 दिवसात. एक भरून आहे ते लावला. मी बी करत असेल ना चुलीवर. हो ना आशा ना कवाच केला नाही ना चुलीवर. आता गॅस संपला तर तिला चुला आठवली आता करायली चुलीवर. म्हणलं तिला अजून मधून करत राहा चुलीवर. चुलीवरचे खावटे माझ्या चुलीवर काय ठेवलं जाळ तलाच लावलं. काय टाकलं चुलीवर अजून? नाही ते आता त्यासाठी वांग्याची भाजी करून ठेवली ना. ते डोसा होते करायचं पोट भरते का? ते नाश्ता करतो खाते तर दुपारचं आपल्याला जेवणाचं ते तयारी करावं लागते ना. हो माय त्या पापडासारखे डोशाने काय पोट भरते माय? आपलं पोळी भाजी भाकर भाजी खाली पोट भरते माय. ते उगं हो डोसे गिसे. हो काकू तुमच्या बरोबर आहे. पण एका वेळेस खायला काय होते हो? आपण कुठं इकडचं जाऊन खाऊन राहिलो. म्हणलं चला आज डोसे बनवून टाका म्हणून मी 2 दिवसापासून तयारी चालू केली त्याची. तांदूळ टाकणं धुणं आणि आता जमले मस्त जमले हो. हो आमच्या घरी आशान केले होते. मला काय आवडलं नाही होते पापडासारखं काय खायचं माय कडक कडक. आपलं जेवण ते जेवणच असते. हो कांता काकू डोशी झाला असेल द्या ना मला. खाऊ वाटायला ना किती वेळचं उभा मी इथं. होणार पिंट्या देते ना बस मला. मी प्लेट मध्ये वाढतो आणि देतो तुले काय मस्त. संगीताच्या नंतरला सांगितलं हो तिला ये म्हणलं डोसे खायला. हो का हो बरं झालं माहिती सांगितलं. अशा सांगून राहिली होती घरी आली म्हणे सुमन म्हणे त्या संगीताची ननद काहीच काम करत नाही म्हणे घरी आल्यावर. माय गंगा किती चांगली आहे हो. तिची पोरगी कशी झाली हो माय. तिच्यासारखी झालीच नाही माय. लयच हे दिसते माय. ते बोलत नाही काही नाही माणसाले. मी त्या दिवशी बोलून राहिलो होतो नुसती थोडीशी बोलाली माय कशी करायली. हो काकू तसंच आहे. मी त्या दिवशी त्याच्या घरी गेली होती. मला ससकून फसकून बोलायली माहिती. तशीच आहे ती सुमन. तशीच आहे चांगली बोलतच नाही. तिला तिच्यासारख्या बाया पाहिजे त्या लई सारख्या. तरी तू तिला सांगितलं डोसे खायला माय कसं काय सांगितलं माय तिला? आहो तू द्या लई गोष्टी करते ना. मला असं जमते तसं जमते म्हणून मी सांगितलं. मी म्हणलं ये डोसे खायला. बरं केलं माय. काकू तुम्ही बसा पिंट्याला घेऊन बाहेर. मी घेऊन येतो डोसे येतोपर्यंत ते काकू ते गंगा काकून ते येतीलच तिची ननद थोड्या वेळानं. त्याला बी वाढून ठेवतो. बरं तसं कर मग. कांता काकू लवकर आणा डोसे. मला लई भूक लागली आता. हो रे बापा आणतो रे. जा बरं बस बरं. आता ते बी लेकर येतील मस्त. हा मस्त चल रे पिंट्याला तर पटपट खायलाच पाहिजे. चल करतो म्हणली ती करून राहिली ना रे. तिला बी टाइम लागते ना करायला. चल बरं बाहेर बस बरं. चल आजी बाहेर बसू. कर बघ कांता हळूहळू कर काही गडबड नाही. बसतो आम्ही बाहेर. हो काकू करतो मी. घेऊन येतो बाहेर. बसा तुम्ही बाहेर लेकराला घेऊन. चल ना 3-4 झाले आता पटपट करतो 2-4. लेकराले त्याला खायले होते. मग माणसाला त्याच्या तसंच ठेवून येतो. मग त्याला गरम गरम करून देतो. आली का हो गंगा? यायची किंवा लवकर केव्हा आली हो तू? थोडा वेळ झाला हो आताच आली. झाले का हो करून कांताचे डोसे? माय एकली काय काय करावं लागते माय उगाच सांगितलं की नाही इतकं झाला तिनं. हो गंगा मी तिला तेच म्हणलं. नाही म्हणे मला बी एकली वाटत नाही म्हणे. आता लेकराला द्या वाटते म्हणे. तिला सवय आहे ना एकटीच राहते ते. लेकराला द्यावं वाटते तिले. तात्या गेलं वावरात आता येईल थोड्या वेळात. तात्याला आल्यावर गरम गरम करून देईल. बस ना पाय दुखाले उभं रावर. हो पार्वती बस सोप्यावर बस. पाय दुखाले उभं रावर. मी पाहायला गोळ्याची तेव्हा माय वाटच. काय बस सुमन त्या दिवशी तिला आवाज देऊन राहिली ती बोलून राहिली समोर समोर गेली मग बोलायला महाग झाली माहित होतं. तसं नाही ना काकू. ते छोटी करून राहिली होती घरी म्हणून मी मला आवाज नाही आला तुमचा ऐकू. मग काय लागले का छोटीला सुट्ट्या? आता नाही मस्त उन्हाळ्याचं. काय चालू काकू? आता आम्ही आलो की बहिणी म्हणून राहिली मी जातो माहेरी. मावला यायची तब्येत चांगली नाही. मी म्हणलं नका जाऊ. आता मी आली की तुम्ही काय जाता म्हणलं. नाही जाऊ वाटे ना तिच्या लेकराला सुट्ट्या लागल्या ना. तुला नाही राहिला का झालं ना आईच्या बाबाचंच घर आहे की. राहायचं मस्त आपलं करायचं खायचं मस्त राहायचं. हो पार्वती मी तिला तेच म्हणलं जाऊ दे मला सांगितलं जाऊ वाटत लेकराला सुट्टी आहे म्हणलं. तिला जाऊ वाटते म्हणलं. तिचा जीव जायला हे करत आहे म्हणलं. तिच्या आईची तब्येत चांगली आहे आता बरी आहे म्हणे. आता मी म्हणलं इथंच बोलावून घे म्हणलं तो आईले. नाही ना गंगा जाऊ वाटत नाही. तू जातो का त्या सुमनच्या घरी? जाऊ वाटते का तुला 8 दिवस? नाही ना मग तसं तिच्या आईले नवरा वाटत असेल. हा इले जाऊ दे मस्त राहू दे 8 दिवस. तिले 8-10 दिवस राहू दे. सुट्टी आले काय बी इले तर आईचंच घर आहे ना. जाऊ वाटते तिले. हो ना मी कुठे नाही म्हणलं. जाय म्हणलं मी तिले. जाईल आता 1-2 दिवसात. तिले म्हणलं जाय म्हणलं मी. आई मला डोसे दे ना. खावटले ना आजी सांग ना कुठे डोसे. हो ना छोटी करून राहिली कांता. आता आणतो म्हणली. ते म्हणली येते मी ते बी. तुम्ही बसा बाहेर पण बसा तुम्ही इथं मस्त. आता घेऊन येते डोसे. मला नाही आवडतो ते डोसे गिसे. आपलं जेवणच मस्त राहते. मला नाही आवडत. तुला आवडते का गंगा? नाही मग असं केलं तर काही नाही ना खातो म्हणून असं केलं तर जे आता आपण खात नाही ना एखाद्या केलं तर खाऊ वाटते.
हो मा, ते बी आहे आता केलं तर खावटे असं आहे तर पाहिजे असं तर खावटे बाय ते करा आणि किती करायला लागते माहिती थोडंसं खाणं नाही किती त्याचा रेंदर आहे ते बाय करायचा त्याच्यात काय नाही ना बाय आम्ही तर नेहमीच करतो ना रोज रोजच करत असतो हे असं पोहेन घेन उपमान आम्हाला नाही आवडत आम्ही तर रोजच करत असतो असं काही काही बरं आहे माहिती तुमचं हा किती वेळची करून राहिली बा कांताबाई आता पण डोशी झाली नाही का बा किती वेळ लागते मी तर पटकन करत होती बा यायच होती किंवा मग करू लागली तिला सकाळी कोण नाही आली मस्त दोघी मग करत होत्या ना तिला मदत करत होती ना हो मी काल येऊ मी पाहुणी नाही मला सांगितलं मी खायला आली अशी काल येऊ कोणाच्या घरी करायला काय ना पाहुणे काय आली तू या गावची लेखच आहे की बा पाहुणे कसली पाहुणे घेऊन काही नसते यायचं मग करू लागायचं होतं आता म्हणून तर राहिली मला पटकन जमते म्हणून डोसे काय कमी करायला लागते का बाय आता आपल्याला सगळे सांगितलं तरी बरीच करून राहिली माहिती माय कांताला एवढंच एकटीला कसं काय होत असलं माय कशी काय करते होते लय जिद्दी आहे हो कांता तिला म्हणलं व नाही या लेकराला घेऊन या म्हणे तुला सांगितलं मला सांगितलं लेकराला सांगितलं माहिती ना हो मला सांगितलं सकाळीच मला म्हणे तुम्ही खा म्हणे मी म्हणलं नाही लेकराला घेऊन येतो म्हणलं मला नाही आवडत मला ते पाय तुम्हाला असं खाऊन बसा रे बसा लेकर बसायचं आता घेऊन येते ती काय ले पिंट्या तू केव्हा आला मला सांगितलं मी नाही इकडे येऊन राहिला तर तुम्ही काय सांग लागते तू आली ना तू आजी सोबत त्या आत्यासोबत मी माझी सोबत आलो हो तरी आमच्या पहिलेच आला तू खाल्ले का तू डोसे पहिलेच नाही ती कांता काकू डोसे बनवून राहिली मस्त चटणी बनवली डोसे बनवले आता आपण खाऊ शकतो म्हणून मला बी पाहिजे डोसे तू मला नाही मला पाहिजे पहिले मी खाणार काय हो छोटी भेटल्या सगळी करून राहिली मा डोसे घरी खात नाही का तुला मी काय काय करून देतो ना घरी इडल्या डोसे काय काय बनवून देतो तरी करून याच्यासाठीच बनवून राहिली तू माय सुमन एवढी टेन्शन घेऊ नको मा लेकर होतं लेकराला काय समजते बा लेकराचं काय असते तू मोठ्या याच्यासाठी बनवून राहिली राहिले बोलू दे ना काय होत नसते लेकरांना काय म्हणलं तरी नाही हो काकू मी जे बोलतो ते बरोबर बोलतो बाय तशी सवय लागते मग पाहिजे मग ती कशी बनवली चिंटी आणि ते पिंट्या तशी सवय लागते बाहेर आल्यावर मी छोटीला तशी सवय नाही लावत मावल्या माय सुमन तुला काय माहिती आहे मग मावलं ना तू काय पिंट्या काय त्याला काय भेटत नाही का त्याला सगळं भेटते माय अशी नको बोलू बा तू लेकरातच काय लेकराला बोलू दे ना लेकराचं काय असते सुमन बस बरं तू लेकराला काय करते काही म्हणून राहिली तू लेकर बोलणार नाही ते काय मग असं कुठं असते का बस बरं आणि आता बस डोशी खाले बस बरं आता कांता केली असलं कांते ते माय आई तुमच्या डान्सला काय बोलते माय तुम्ही मध्येच बोला हो आता कशी करते माझी डोशी काय जमते की नाही की माय बोलायला खरी नाही हो चांगले बनवले तिने डोसे आता खाऊन पाहिजे तू पाहू आता जमते की नाही म्हणून राहिली बनवून दाखवून माय जाय ना तिला मदत करू लागणार हो काकू मी मदत करायला आली तर तुम्हाला काय समजते की नाही हो हे सांगून राहिल्या मदत कर मी काय मदत करू मी माझ्या घरी करेल अशी काय करत मी जाऊ दे पार्वती तिच्या नादी लागत नाही जाऊ दे ती तशीच बोलते हो बोल तू सगळ्या बायला सांग पोरी अशी आणि तशी आहे म्हणून बस ना आता आणते ना कांता बस ना शांत जराशी आल्या का तुम्ही झाले हो डोसे आता झाले करून ठेवले मग आता आणतो लेकराला खायला भूक लागली असतील लेकराला हो ना कांताबाई किती वेळ लावून राहिले तुम्ही डोसे करायला एवढे डोसे करायला किती वेळ लागते का घेऊन या ना किती वेळची भूक लागली आम्ही डोसे करून वाट पाहून राहिलो ना हो सुमन झाले आता महाचे डोसे खाऊन पाहिजे ना कसे झाले ते कसे होणार आहे ना डोसेसारखे होणार आहे आता पाहू ना सांगून तर राहिल्या ना अशा कशी किती पाहू आता हो बसा मी घेऊन येतो डोसे जाऊ दे वरी बसून खाता येईन खाली बसून खाऊ काही खा रे आता खा लेकर खा सुमन हो कांताबाई आता पाहतो ना खाऊन कसे झाले ते आता सांगले तुम्ही कांता काकू डोसे खूपच छान लागून राहिले आणि मस्त दिसून राहिले हो किती छान बनवले तुम्ही हो का चिंटी खाओ खाय अजून लागले तर सांगू आहे तर मला अजून खूप पाहिजे एवढी होत नाही मावलं मला अजून पाहिजे डोसे हाय ना छोटी खाय तू तेवढे आणतो ना अजून करून ठेवले ना मग ही छोटी लेखा किती खायला भेटलं तरी पण अजून पाहिजे काय मिळालं असेल ती कांताबाई तसं काही देतच ना ए छोटी रोजच तर खाते घरी एवढंच खाऊन दाखव ना तेवढा बी खात नाही तू मंडळी अजून पाहिजे पहिले समोर दिला ते खाय पहिले अहो सुमन लेकाला काय समजते बोलू दे ना तू काम बोलून राहिली तू काय ना तसं नाही हो आमच्या घरी रोजच करतो डोसे करतो इडल्या करतो ते उगा ते चिंटी काही म्हणून राहिली म्हणून राहिली ती चिंटीला तर काय नाही जास्तच बोलते चिंटी आत्या आता मी काय केलं मला काला काय म्हणून राहिली तू काय नाही केलं तू काय म्हणा अहो जाऊ दे ना सुमन लेकरं लेकराच बोलत असते तर त्यात काय लेकरं तुम्हाला लागत असते का लेकरं असं करते तर हो ना कांता मी तिला तेच म्हणलं लेकराला काय करते म्हणून तशीच बोलून राहिली होती माझ्या डोसे काय साजरे बनवले हो तू मला आवडत नाही पण खवट आले हो मस्त बनवले हो कडच्या नरम गार पण असे दातात चावच्या सारखे आहेत पण मस्त बनवून राहिले हो ना काकू मी तुम्हाला तेच म्हणलं आपल्या रोजचं चालूच असते उपमा पोहे त्याने डोसे खावटे म्हणून मी वेतच बनवला सगळ्या बोलवलं म्हणलं खाऊ दे सगळ्या लेकराला हो कांता मस्त बनवलं हो तू बी घे ना आम्हाला दिलं तू बी घे ना नाही हो गंगा काकू खा तुम्ही हे ताते आल्यावर खाते हो मी ते आल्याशिवाय खात नाही मी ते आले की मग गरम बनवतो अजून मग खातो मी हो माय तात्याची सोया करते माहित कांता मस्त आहे हो माय हो ताते आल्यावर खाय माय तू खा मस्त जोडीनं नाही हो काकू तुम्ही ते काही म्हणता तसं नाही हो ते आल्यावर माणूस आल्यावर तेच राहिले मग मी खातो तसंच असते माणूस माणसाशिवाय खावत नाही ना आपण असं खावत नाही माणूस आल्यावर खातो माणूस हो आता थंड होईल तुम्ही खाऊन घ्या बरं सगळे आता मस्त काय हो सुमन कसे झाले डोसे सांग ना बनवले हो पण मी मस्त बनवते हो चटणी मस्त करते ती चटणी थोडी फिकट लावून राहिली हो थोडी चटणी टाकायची ती मिरची हिरवी जरा सपक लावून राहिली नाही हो ते लेकर आहे ना लहान खाणारे म्हणून मी थोडी तिखट नाही केली हो सपकच केली लेकर खात आहेत ना नाही हो पण मी मस्त बनवते हो थोडे कडकच लागून राहिले दातांचा वाले लेच झाले माया काकुले नाही कसं काय चालले काय माहित माय आता सगळं काकून पार्वती काकू म्हणून राहिली मस्त चावून राहिले म्हणून तुलीच कसं काय लागून राहिली माय काय हो सुमन काही म्हणून राहिली मस्त केली की होती ना डोसे चावून राहिले आम्हाला बी काय ना मुकड्यानं दुसरीकडे आले की असं बनवलं तसं बनवलं आणि आपल्या घरी आले की मग म्हणायचं हो ना सुमन काय ना मुकड्यानं उगीच बाय तुला सगळं माय चांगले बनवले तिनं आता आपण आलो इथं मस्त खायचं उगी बनवली आणि आपण किती चांगले बनवतो असंच म्हणत असतं का तुम्हाला काय स्तुती नाही तुम्ही असे आता मी बनवतो चांगली तर म्हणून असे म्हणून राहिले तुम्ही चांगलीच बनवतो मी बनवतो म्हणून राहिले आता ते कडक लागून राहिले चटणी बी फिकट लागून राहिली जेवढे खास नाही बनवले कांताबाईनं
माय सुमन तू बनवते हो एखादा अशी बरं उद्या ये बरं करायला उद्या इडल्या करायला ये बरं आमच्या घरी ये मला काय टाइमच नाही भाई उद्या ये इडल्या बनवू आपण तूच बनवून दे तुझ्या हाताने बनव मस्त नाही हो कांता खातो मी डोसे ते इडल्या बनवायचं नाही हो ते मला घरी सुचते मला दुसरीकडे नाही सुचत असं करायला आई घरी पोहेच बनवते उपमाच बनवते आणि आई म्हणून राहिली की आईले डोसे बनवता येत नाही आणि इडल्या बी बनवता येत नाही आई तर काही पण लावते काय हो छोटी काय म्हणून राहिली काय बनवता येत नाही म्हणली तू आवली आईले तिला काय कळते काय हो छोटी काय म्हणून राहिली मस्त बनवते किंवा घरी इडल्या बनवते डोसे खाते तू लेकराला काय कळतच नाही बा कुठं काय बोलायचं काही पण बोलतात लेकर सुमन बरोबर बोलून राहिली छोटी मी ऐकलं ती बनवून राहिली की तुला इडल्या येत नाही डोसे येत नाही पोहेच करते उपवास करते इथे काय गोष्टी करून राहिली हो तू दुसरीकडे केलं तर उघडून खायचं गोष्टी मोठ्या मोठ्या करून राहिली बा तू नाही ना काकू बनवतो नाही मी याच्यापेक्षा चांगले डोसे बनवतो तिला काय कळते लेकराला काय कळते लेकरालाच कळत असते सगळं उभी लावून राहिली खाय ना उघडा ना मस्त बनवले तिनं तर असंच बनवलं तसं बनवलं उद्या माघारी उद्या डोसे बनवून दे बरं मी बी आशाला सांगतो येतो तू माघारी डोसे बनवून दे आम्हाला बी ये तू बी खाय आणि सगळ्याला बोलवतो मी डोसे बनव आमच्या घरी नाही मला नाही सुचत मी सांगितलं ना मला दुसरीकडे सुचत नाही म्हणून मी फक्त माघारी बनवतोय मग म्हणून म्हणतो मुकणार खायचे इकडे तिकडे असे बनवले तसे बनवले गी लावून राहिली काय मंडळी मग आवडला का आजचा व्हिडिओ डोसाचा बेत बनवला सगळ्यांनी बनवलं खायले आता मग कधी कधी खायची इच्छा होते आपल्या रोजचं चालू राहते मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये